सो तुम्ही आमच्या पिकनिकच्या पहिल्या पार्टमधील धमाल तर बघितलीच असेल आणि हो, ज्यांनी कोणी नाही बघितलं असेल त्यांनी प्लीज आधी जाऊन पार्ट 1 बघा. सकाळचं हे असं सुंदर आणि शांत वातावरण बघून खरंच खूप रिलॅक्स वाटत होतं. सो आता सकाळ आम्ही आलो आहोत इथे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये काय काय? बुर्जी पाव आणि पोहे. भूषण आलेलं आहे सकाळी सकाळी. हो पण भूषण तू कालची मजा खूप मिस केली असेल. काल रात्री आम्ही खूप मजा केली, डान्स वगैरे करत होतो. तर हे बघा, आमचे सेंट्रलवाले नेक्स्ट डेला यायला निघाले होते. पण सकाळचे 10 वाजून गेले होते तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यामुळे हे आमचे सेंट्रलचे काही जण येणार होते ते या नेरळच्या पुलाजवळच येऊन त्यांना रिटर्न जावं लागलं. पण या सगळ्यांनी अजिबात वाईट वाटून न घेता त्यांनी प्रणयच्या घरी जाऊन मस्त पार्टीचा बेत केला. या जेवायला. हाय, प्लीज बोला. इथे आम्हाला इनडोअर आणि आउटडोअरसाठी काही ॲक्टिव्हिटीजचे ऑप्शन्स होते, जसं की चेस, कॅरम, बॅडमिंटन आणि बोटिंगसुद्धा होती. या तलावात बोटिंग करणं म्हणजे एक ॲडव्हेंचर सारखंच वाटत होतं. हे तलाव 20 फूट खोल होतं आणि तितकंच मोठंही आहे. सुरुवातीला पाण्यात जायला खूप भीती वाटत होती, पण काय, वल्लव रे नकवा वल्लव वल्लव असं करत आम्ही बोटिंग केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या ट्रेंडिंग गाण्यावर एक मस्त रील बनवली. आमच्या या पिकनिकला काही नवीन जणसुद्धा जॉईन झाले होते आणि या सगळ्यांनीही आमच्यासोबत खूप खूप एन्जॉय केलं. आणि पिकनिकमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फोटो सेशन. ते तर होणं मस्टच आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप सुंदर असे फोटो काढून एक मेमरी गोळा केली. हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, झोंक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को. आणि अशा प्रकारे खूप धमाल करून, खूप मजा करून, खूप मस्ती करून, खूप खूप एन्जॉयमेंट करून फायनली आम्ही निघालो घरी जायला. आता आम्ही पिकनिकला जाऊन आलेलो आहे. आमच्या स्मिता मॅडम ज्या व्लॉग बनवतात त्या फार थकलेल्या आहे. आमच्यावरती जबाबदारी दिली आहे, तुम्ही पुढे व्लॉग बनवा. हां, आता आम्ही आहोत कर्जतला. आता मी रिटर्न अंधेरीला चाललेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, काल आम्ही नेरळला रॉयल बेकरी या फार्म हाऊसवरती होतो. खूप धमाल मस्ती एंटरटेनमेंट सगळं 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 काही. तर आता आम्ही निघालो कर्जतवरून घरी जायला. खूप मजा येते, सगळे थकलेले आहेत. सकाळी आम्ही 7:45ला झोपलो आणि परत 10 वाजता परत
हां सकाळी 10 वाजता सत्यनारायणची पिल्लीची गाणी लावून आम्हाला सगळ्यांना उठवलं आणि त्यानंतर परत एकदा मी स्विमिंग पूलमध्ये मजा केली, वेगवेगळे गेम खेळलो. बोलाय वेदांत किती मजा केली? मस्त. आम्ही एवढी मजा केली, 8 तास स्विमिंग केली. 8 तास विचार करा किती स्विमिंग केली आम्ही. आणि हा आमचा अक्षय, म्हणजे यांच्यासारखी माणसं असली ना की कधीच कुठेच बोर होत नाही. अरे हो, तुम्हाला सरप्राईज तर दाखवायचंच राहून गेलं, तर मग बघा पुढे. थांबा, गैरसमज करून घेऊ नकात. हे सगळं आमच्यासाठी नाही आहे, त्यासाठी तुम्ही पुढे बघत राहा. सो मी आणि सुगंधा आहे आता आम्ही संदेशच्या रूममध्ये. म्हणजे आता आम्ही संदेश आणि श्रावणीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं, जे की आम्हाला फक्त त्या जणांनाच माहिती होतं, मला, सुगंधाला आणि अभिजितला आणि राकेश दादाला. याचं कारण नाही आहे, आम्ही एक एंटरटेनमेंट पार्ट म्हणून आम्ही असं थोडंसं विचार केला. म्हणजे आम्ही संदेशचं केळवण केलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर आम्ही त्याचं लग्न लावलं, तर मग पुढचे काय असणार. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण संदेशचा म्हणजे आता एक म्हणजे आता आम्ही पिकनिकला तर आलोच आहोत, ही एक संधी आम्हाला खूप चांगली वाटली. तर मग म्हटलं की ठीक आहे, आपण एक एंटरटेनमेंट पर्पज आपण काहीतरी करूया, जेणेकरून संदेशला पण बरं वाटेल, श्रावणीला पण बरं वाटेल. आणि आम्हाला तशा सेपरेट रूम तर मिळालेल्याच होत्या, सो आम्हाला ही संधी काय घालवायची नव्हती. आणि हे सगळं कोणालाच माहीत नाही आहे. संदेश आणि श्रावणी आल्यावर त्यांना हे सरप्रायझिंग असेल आणि आम्ही फुलं तयारीत आहोत. संदेशकडनं किती रुपये मागायचे? 5,000 5,001. हो, 5,001 आम्ही पैसे मागणार आहोत. आम्हाला माहिती आहे की तो देणार तर नाही आहे एवढं, पण ठीक आहे, बघूयात. काय माहिती, एवढी आमची मेहनत बघून खुश झाला तर. हो, देईल सुद्धा. सो हे असं बघून मलाच खूप छान वाटतंय की माझं टी शर्ट पण खूप मॅचिंग झालंय. वाईट अरे तू बिघडवशील सगळं. खूप 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 छान वाटतंय. आता मजा येणार आहे त्यांची रिॲक्शन बघण्यात. हो, पुढचा व्लॉग पण मी करणार आहे कंटिन्यू. सो बघत राहा. आता म्हणजे अभिजितने त्यांना थांबवून ठेवलेलं दोघांना. सो आता मी त्याला सांगते की त्यांना घेऊन ये वरती. सो बघूया. बस नाही एवढंच की अजून काय करण्याची गरज नाही. संदेश खालच्या रूमचं झालं? तुझ्याकडे शोध ना. तुझ्याकडे बघ. माझ्याकडे काय? सॉरी, तुझ्या रूम मध्ये नको भेटली तिकडे बंद चाव्यांचा. अरे काय, जा ना तू जा. स्कॅनर ओपन कर आणि त्याला दे. स्कॅन कर लवकर. मी पैसे रिसॉर्टवाल्याला दिले आहे 5,000. तुम्ही त्याच्याकडून श्रावणी किती पैसे देणार? श्रावणी तू सांग संदेश. श्रावणी पैसे काढते. कोणी बनवले म्हणून 5,000 रुपये. नाही नको. 5,000 रुपये. अरे 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 खराब गुलाबला हात नको लावू.
श्रावणी 5001 रुपये पाहिजे आम्हाला. नवीन लोकांना बोला, कळलं का आम्ही आमच्याकडे काय आहे? नाही अनमॅरिड आहेत, त्यांनी अनमॅरिड आहेत त्यांनी पण लवकर लग्न करा. सांग त्यांना अनमॅरिड आहेत त्यांनी लवकर लग्न करा. असा आनंद घ्यायचा असेल त्यांनी लवकर लग्न करा. नाही असं वाटायला नको ना की संदेशसाठीच आम्ही सरप्राईज देतोय लवकर. काय लागला ना फक्त आवाज दे तू. सोडणार ना लवकर. अध्यक्ष महोदय तुमचं काय म्हणणं यावर 5000वर? हा चालेल चालेल चालेल. काय त्यांना त्यांच्या इकडे बसा दोघांनी. संदेश इथे बस. संदेश बस इथे. कसं वाटतं संदेश? मस्त मस्त आहे. मला वाटलंच काहीतरी आहे. आम्ही असं नाही करणार चालेल विहार. आणि आता तुम्ही दोघं असं बाजूला मध्ये दिसेल. प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला.